जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एकू. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम. जगन्विहित पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदये धवलासं प्रपद्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जो मज होय अनन्य शरण. दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या अनेक वर्षापासून मौजे गुळखेडा या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सुरू आहे. अशी पवनसुत 80 क्रमांकाची ओवी, या ओवीवर आपण या ठिकाणी थोडक्यात चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कलियुगाच्या ठिकाणी जागृत देवस्थान जर कोणतं असेल तर ते हनुमंतरायाचं देवस्थान आहे. हनुमान महाराज. जे हनुमान ज्ञान गुण सागर. जे कपीसती लोक उजागर. रामदूत अतुलित. एखाद्या साधकाच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्णत्वास नेण्याची त्यांचीच कृपा आहे. आणि प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी प्राप्त करण्याचा योगायोग. एक थोडासा परिहार या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी याच मार्गाने या ठिकाणी मी प्रवास करायचो. पहाटेच्या वेळी याच मार्गाने औसा मार्गे अंबाजोगाई अशी इच्छा प्रवृत्त झालेली होती. परंतु तो टाइम म्हणा, वेळ म्हणा, किंवा कोणते वेगळे कारण असतील, त्या कारणास्तव अगदी 500 मीटर पर्यंत आपल्याला येणं झालं नाही. परंतु त्याच हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं आज प्रवचन त्यांच्या दरबारामध्ये करण्याचा योग आला. ही केवळ आणि केवळ कृपा जर कुणाची असेल तर ते हनुमंतरायाची कृपा आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे ती ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्याय. जीवनामध्ये जीवन जगत असताना, धर्माचं पालन करत असताना कर्तव्य यथायोग्य ते पार पाडावंच लागतं. तिथं कर्तव्याला हायगाई करून उपयोग नाही. जे धर्मयुक्त आहे ना ते धर्मानंच या ठिकाणी चाललं पाहिजे. आणि म्हणून एक ज्ञानेश्वरी मध्येच एक ओवी आहे. ए थवाड वडील जे शिकवती तया. त्यावेळेस भीष्माचार्यांना सुद्धा धर्मनीती आठवलेली नाही. आणि म्हणून इथं कळवळा आणणं किंवा हे युद्ध करणार नाही म्हणून धनुष्य खाली ठेवणं हे बरोबर नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने दिव्य असा उपदेश अर्जुनाला केला. आणि त्या उपदेशामध्ये मग संपूर्ण जगाला एक मार्गदर्शन करणारं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जगाच्या समोर गीता रूपानं आलेलं आहे. कर्मयोग त्या ठिकाणी सांगितला, भक्ती योग सांगितलेला आहे, ज्ञान विज्ञान योग सांगितला, राजगुह्य विद्या योग सांगितलेला आहे. मानवी जीवनामध्ये त्याचं मी जन्म आणि मरणाचं जे दुःख आहे त्या दुःखाचं मी निवारण करतो. फक्त तो भक्त मला काय आला पाहिजे? शरण आला पाहिजे, शरण आला पाहिजे. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. नंतरतेमुळं माणूस कुणाकडे तरी याचना करतो, कोणाला तरी शरण जातो. परंतु तो सर्व भावेशी शरण गेला आहे का? किंवा पुढल्या व्यक्तीनं त्याला शरणागत आहे म्हणून शरण्य केलेलं आहे का?
हे कदापि होणार नाही. आणि एकमेव जो असणारा संपूर्ण विश्वाचा जो जो आहे, एक अंशानं हा संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून घेतलेला माझे एके अंशे. आपल्याला अगोदर विचार करायचा आहे, जो मज होय अनन्य शरण. जो शब्द या ठिकाणी पहिल्या सुरू माऊलीने वापरलेला आहे, जो. मग आता जो म्हणल्यानंतर या जगाच्या ठिकाणी 3 प्रकारचेच लोक वास्तव्यामध्ये राहतात बरं का, लक्षात घ्या. आणि हे सर्व काय आहे तर जीवात्मा येते. जीवात्मा. महात्मा कोण? आता जीवात्मा हा सुख दुःखाच्या रहाटामध्ये त्या ठिकाणी अडकलेला असतो. महात्मा कोण? तर संत महात्मे आहेत. पतित कीर्तिवानो तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत जे असतात ना ते जीवावर त्या ठिकाणी कृपा करणारे असतात. सुख दुःखाच्याही पलीकडे गेलेले महात्मा संत असतात. आणि एकमेव जो परमात्मा जो आहे, संपूर्ण जग ज्याने निर्माण केलेला आहे, तरी परमात्मा एक वस्तू असे जे जया दिसे ज्ञानास्तव. भगवान परमात्म्याला जर पाहायचं असेल तर भगवान परमात्म्याचं जे असणारं दिव्य ज्ञान जे आहे ते ज्ञान त्या साधकाला प्राप्त व्हावं लागतं. तेव्हा भगवान परमात्म्याची त्याला प्रतीती येत असते. मग जीवात्मा हा शरण नेमकं कुणाला जात असतो? जीवात्म्यानं सर्वसामान्य व्यक्तीनं माणसानं मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जर जीवाला शरण गेलं तर त्याचं कल्याण होईल का हो? जर जीवात्म्याने ह्या जड पदार्थाला शरण गेला तर त्याचं कल्याण होईल का? होणार नाही. मग जीवात्मा शरण कुणाला गेलं पाहिजे? भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. तर निश्चित भगवान परमात्मा त्या जीवावर कृपा करतो. मग शरण का जावं? शरण कोण कुणाला शरण जाऊ शकतं? तर शरण जाण्याचं एकमेव कारण, जो शरण जातो ना त्याच्याकडे सामर्थ्य नाही. कुणाच्या तरी आश्रयाखाली जायचं म्हटल्यानंतर तो दुबळा आहे. व्यावहारिक दृष्ट्या एखादी गरज जर त्या ठिकाणी त्याला सांसारिक वस्तूची लागली तर कुणाला तर तो शरण जातो, आश्रय मागतो. अमुक अमुक वस्तू या ठिकाणी मला द्या, शरणागती पत्करतो. परंतु ती शरणागती जी असते ती तात्पुरती असते. त्या शरणागतीतून कायमस्वरूपीचं सुख त्या जीवाला प्राप्त होत नाही. भगवान परमात्मा म्हणतात, हे अर्जुना, अरे तू जर मला अनन्य भावानं जर शरण आलाच तर निश्चितच मी तुझं जन्म मरणाचं दुःख नाहीस करतो. मग जगाच्या ठिकाणी अनन्य भावानं शरण कोण कोण आले? बघा, महाभारतातली एक गोष्ट आहे. महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांचं जी दूत क्रीडा झालेली होती, युधिष्ठिर, राजा धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये जो दूत क्रीडा झाली, डाव खेळला गेला. शकुनी मामा त्या ठिकाणी होता. डावामध्ये धर्मराजानं सर्वस्व, आपलं जो राज्य आहे, आपली स्त्री आहे, सर्वस्व त्या डावावर लावलं. सर्वस्व हरून बसला तो. आणि भर सभेच्या ठिकाणी भीष्माचार्य त्या ठिकाणी आहेत, द्रोणाचार्य आहेत, 5 पांडव बसलेले आहेत, कौरव आहेत. दुःशासनानं ज्या वेळेस राजा धर्मानं तो डाव हरल्यानंतर दुर्योधनानं दुःशासनाला आज्ञा दिली, हे दुःशासना, अरे ती द्रौपदी आपण जिंकलेली आहे, तिला ह्या भरसभेमध्ये आण म्हणला, तिचं वस्त्रहरण करायचं आहे. दुःशासन ताबडतोब त्या ठिकाणी गेला, द्रौपदीच्या केसाला धरलं, वडत त्या ठिकाणी आणलं. आणल्यानंतर मग धावा करू लागली, वस्त्र फेडू लागले. पाची पतीकडे पाहिलेला आहे. आता भीमसेनाला राग येऊ लागला, अर्जुनाला राग येत होता, परंतु धर्मराजा हा मर्यादाचा आहे. धर्मराजाने सर्वांना खाली बसवलेले, एकालाही उठू दिलेले नाही. 5ही पतीकडे द्रौपदीनं पाहिलं, प्रत्येकाच्या माना खाली घातलेल्या आहेत. कुणीही त्या ठिकाणी सोडवाय आलेलं नाही. भीष्माचार्याने तिथे धर्मनीती बोललेली नाही ना, द्रोणाचार्याने बोललेली नाही. आणि अशा अवस्थेमध्ये दुःशासन वस्त्र फेडणार, त्यावेळेस द्रौपदीनं दुसरा तिसरा विचार न करता केवळ
एकमेव द्वारकेचा राणा, कुठं आहेच रे माझ्या द्वारकेच्या राणा, असा धावा केला आणि भगवान परमात्म्याला अनन्य भावानं शरण गेल्यामुळं ताबडतोब भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी वस्त्र रूपानं प्रगट झाले आणि द्रौपदीची त्या भरसभेमध्ये लज्जेचं रक्षण केलं. भक्ताकारणे भगवान परमात्मा अवतरित होतो. अनंत रूपे अनंत वेशी, अनंत रूपानं आणि अनंत वेशानं भगवान परमात्मा अवतरित होऊन वेळोवेळी भक्तांचं रक्षण करतो. कशामुळे पण हे जो मज होय अनन्य शरण, अनन्य दुसरा तिसरा विचार करायचाच नाही, एकमेव भगवान परमात्म्यालाच शरण जायचं. आणि शरण गेल्यानंतर निश्चितच भगवान परमात्मा त्या संकटातून त्या भक्ताचं संरक्षण केल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचे जाणे धड भारी, वाट दावी करी धरोनिया. अशा पद्धतीनं गजराज, तुम्हाला सर्वांना उदाहरण माहित असेल, गजेंद्राचं आख्यान सर्वांनी ऐकलेलं आहे. ज्यावेळेस गजेंद्रानं दुसरा तिसरा विचार न करता भगवान परमात्माचाच विचार धावा कुठं त्या सरोवराच्या ठिकाणी केला. मगरानं गजेंद्राच्या पायाला मिठी मारलेली आहे. सर्व गजेंद्राचे आप्त जे आहे ते दूर निघून गेले, कुणीही सोडवायला आलं नाही. भगवान परमात्म्याचा धावा केला. भगवान परमात्मा अगदी हाती गोळी जशी बंदुकीतून सुटावी ना, तशा पद्धतीने ताबडतोब भगवान परमात्मा तिथं आले, गजेंद्राचा उद्धार केला. हे कशामुळं? अनन्य भावानं भगवंताला शरण गेल्यामुळं. आणखीन एक तुम्हाला मी सांगतो हनुमंतरायाचं. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती, लक्ष्मणाला रावणानं ब्रह्मशक्तीचं प्रयोजन केलं होतं. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर प्राणांत अवस्थेमध्ये लक्ष्मण पडलेले होते. वैदराज सुषेण प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाला विनंती केली, रातोरात्री जावं आणि ते दिव्य औषधी आणाव्या, लक्ष्मणाचा प्राण वाचवायचा आहे. हनुमंतराय दिव्य औषधी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी निघाले. वाटेने जात असताना नाना प्रकारचं संकट हनुमंतरायावर आलं. काळ नेमी सारखा राक्षस हनुमंतरायाच्या वाटेमध्ये आला, परंतु हनुमंतरायांनी त्या ठिकाणी काळ नेमीचा वध केला. पुढे हनुमंतराय कुठं? द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं गंधर्वाचं संकट आलं. चहू बाजूनं हनुमंतरायाला गंधर्वानं वेढा दिला. वेढा दिल्यानंतर सर्वच त्या गंधर्वाला एका शिफ्टीमध्ये गुंडाळून दन दिशा आपण सर्वांचा निपांत केला आणि हनुमंतराय पर्वताच्या ठिकाणी गेल्यानंतर औषधी पाहू लागल्या. आता रातचा समय होता, रातची वेळ होती, त्यावेळी औषधी चमकू लागल्या. हनुमंतराय पूर्वेला औषधी घेण्यासाठी जाऊ लागले. औषधीने चकवा दिला. उत्तरेला औषधी दिसू लागल्या. उत्तर दिशेला गेले, पश्चिमेकडे दिसू लागल्या. पश्चिमेकडे दक्षिणेकडे जिथं जाईल तिथं औषधी चकवा देऊ लागल्या. हाताला काय औषधी लागत नाहीत. काय करावं आता ह्या स्थितीतून? जर इथं थांबलो तर वेळ निघून जाईल. आणि सकाळी जर सूर्य उगवला आणि त्या सूर्याचा किरण जर लक्ष्मणाच्या शरीरावर पडला तर लक्ष्मणाचा प्राण राहील का? वाचणार आहे का प्राण? राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायावर संकट आलं. काय करावं? एवढा जितका पुरुषार्थ केला तितका अवघाची वाया गेला. राक्षस मारला तो काळनेमी, गंधर्वाला मारलं आणि इथं औषधीने चकवा दिला. काय करावं काय नाही? आणि मग दुसरा तिसरा विचार न करता एकमेव जो भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी धावा केला. धाव पावगा रघुनंदना प्रभू रामचंद्रा, या संकटातून सोडेव. आणि अंतरात्मा आंतरिक अवस्थेमधली जी बुद्धी आहे, बुद्धीला प्रेरणा देणारे कोण आहेत? भगवान परमात्मा आहे, प्रभू रामचंद्र आहेत. भगवान प्रभू रामचंद्रांनीच हनुमंतरायाला आंतरिक अवस्थेतून बुद्धीला प्रेरणा दिली. बुद्धीचे वैभव अन नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी.
आणि ज्या वेळेस प्रबोधन झालं मग हनुमंतरायने विचार केला, आता नाही म्हटले, बुद्धी सुचली, औषधी आपल्याला चकवा देता येत ना, हा संपूर्ण पर्वतच घेऊन जायचा. आणि पर्वताला शिपटी गुंडाळली, कडकड 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 असा आवाज त्या ठिकाणी, पर्वत उचलला, हातामध्ये पर्वत घेऊन हनुमंतराय गेले. त्या दिव्य औषधीने लक्ष्मणाचा प्राण वाचला. मग तिथं हनुमंतराय अनन्य भावानं धाव पावगा प्रभू रामचंद्रा, तुझ्याशिवाय ह्या संकटातून सोडवणार कोण नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याला कसं शरण गेलं पाहिजे, अनन्य शरण गेलं पाहिजे. काया वाचा आणि मनानं भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर निश्चितच भगवान परमात्मा काय करतो, जन्म मरणाचं निवारण करतो. त्याचे निवारी मी जन्म मरण. आता संपूर्ण